आदिवासी बहुल भागातील ही शाळा आहे. विद्यार्थी पूर्ण त्यात मला असं अतिशय अभिमानाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. कारण माझं गाव आदिवासी बहुल आहे. त्यांची भाषा, त्यांची मातृभाषा ही गोंडी आहे. मला प्रमाण भाषेत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. पण मला या महावाचनचा जो अवॉर्ड मिळत आहे या ठिकाणी, या तर आदिवासी भागामध्ये मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा या शाळेत कार्यरत आहे. या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची मातृभाषा ही गोंडी आहे. गोंडी मातृभाषेतून प्रमाण भाषेमध्ये आणण्यासाठी फार मला तारेवरची कसरत करावी लागली आहे. 3 वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करत असताना त्या भाषेमध्ये बदल करताना एक प्रमाण भाषेत एक पुस्तक आदरणीय गुरुवे साहेब गट शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी होते. त्यांना ती भाषा आवडत होती. त्यांच्याकडून मला शिकावं लागलं. त्या भाषेतून त्यांना प्रमाण भाषेत आणावं लागलं आणि या महावाचनमध्ये ते विद्यार्थी येण्याचं सद्भाग्य मला का लाभलं. कारण मी गेल्या 3 वर्षापासून 100 दिवस वाचन अभियान राबवत होतो. त्याचा एक फायदा आणि गेल्या वर्षी महावाचन चळवळ ती मी वर्षभर राबवली आणि या वर्षी जे महावाचन उत्सव सुरू आहे 2024 याचा सगळा सार जर काढला, माझे विद्यार्थी वाचायला लागले, त्यांना पुस्तकाची जाणीव व्हायला लागली. मग मला या ठिकाणी विशेष अजून सांगावंसं वाटतं की माझ्या गावातला प्रत्येक व्यक्ती माझ्या ग्रंथालयामध्ये येऊन वाचतात. वलपृष्ठ, मुखपृष्ठ, त्या लेखकाचं नाव, त्या पुस्तकाच्या गोष्टीचं सार ते सांगतात. आणि विशेष अजूनही या ठिकाणी सांगावं लागतं, मला गेल्या वर्षी माझ्या गावात 19 असाक्षर होते लोक. त्या लोकांना मी जे काही आपल्या वाचन पेटी आहे, जे काही गणित समृद्धी कार्यक्रमाच्या पेटी आहे, त्या साहित्याद्वारे स्वयंसेवकासोबत मी सुद्धा त्यांना शिकवलं. त्याचाच एक परिणाम म्हणून मला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार या जिल्हा परिषदेने दिला. आणि त्यामुळे माझा काल शनिवारी गाववासियांनी आणि ग्रामपंचायतीने एवढा मोठा भव्य दिव्य सत्कार केला की मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असं प्रेम गावकऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं मिळत असल्यामुळे नक्कीच शिक्षकांप्रती जी समाजामध्ये एक आपुलकीची भावना आहे, हे अशा पद्धतीचे आवाज हा आमचा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या गावकऱ्यांचा आहे असं मी या ठिकाणी सांगू शकतो.